नमस्कार. तुमच्या देवारात एक नारळ नक्कीच असेल, पण माहीत आहे का, तो नुसताच पडून नाही तर तुमच्या घराचं भविष्य सांगतोय. थांबा, हसू नका. ही श्रद्धा आहे, पण तिच्या मागे एक खोल अर्थ आहे. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला तुमच्या घराबद्दल एक गोष्ट कळेल जी तुम्हाला कधीच माहीत नव्हती. चला तर मग, पहिली गोष्ट, नारळ उगवला का? जर होय तर शुभ संकेत. पण कसा उगवलाय? सरळ वर? बडाबा तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आहे, समृद्धी येणार आहे. वाकडा बाजूला? बराबर काही अडचणी येऊ शकतात, पण घाबरू नका, उपाय सांगणार आहे. आणि जर उगवणच नाहीये 6 महिन्यांपासून, बराबर थांबा, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण पुढे मी 3 असे उपाय सांगणार आहे जे 90% लोकांना माहीत नाहीत. पण आधी एक महत्त्वाची गोष्ट, उगवण हिरवी आणि ताजी आहे का? हिरवी बराबर आरोग्य, आनंद, नातेसंबंध मजबूत. पण जर काळी पडली असेल, वाळलेली असेल, बराबर सावधगिरी. कुटुंबात वाद, आर्थिक ताण येऊ शकतो. आणि आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ज्याबद्दल कोणी बोलत नाही. नारळ कोणत्या दिशेला काढलाय? उत्तर दिशा? बराबर अत्यंत शुभ, धनलाभ. दक्षिण? बराबर थोडं सावध राहा, उपाय करा. पण थांबा, अजून एक गोष्ट माहीत आहे का? नारळाची उगवण जर 2 फुटीत विभागली गेली असेल, बराबर हे खूप दुर्मिळ आहे. याचा अर्थ तुमच्या घरात एकाच वेळी 2 शुभ घटना घडणार आहेत, लग्न, नोकरी किंवा संतती लाभ. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं असेल तर तुम्हाला समजलं असेल की ही फक्त श्रद्धा नाही, तर तुमच्या मनाचा आरसा आहे. आता उपाय. उगवण नाही आली? पहिला उपाय, येत्या गुरुवारी किंवा पौर्णिमेला नवीन नारळ टाका. जुना नारळ वाहत्या पाण्यात विसर्जित करा. दुसरा उपाय, देवारात रोज सकाळी दिवा लावा आणि ओम गंग गणपतये नमः 11 वेळा म्हणा. तिसरा उपाय, नारळाजवळ थोडी हळद आणि कुंकू ठेवा. हे सकारात्मक ऊर्जा वाढवतं. पण लक्षात ठेवा, हे उपाय श्रद्धेने करा, भीतीने नाही. नारळ हे फक्त एक माध्यम आहे, खरी शक्ती तुमच्या विश्वासात आहे. आता वैज्ञानिक दृष्टिकोन. नारळाची उगवण ओलावा, तापमान आणि हवेवर अवलंबून असते. जर 6 महिन्यात उगवण आली नाही तर कदाचित नारळ जुना असेल किंवा जागी ओलावा कमी असेल. म्हणून अंधश्रद्धेने घाबरू नका, पण श्रद्धेने पुढे जा. आणि जर तुम्ही इथपर्यंत पाहिलं असेल तर एक गोष्ट नक्की, तुम्ही फक्त माहिती नाही तर आध्यात्मिकतेत रस घेणारे आहात. म्हणून कमेंटमध्ये नक्की सांगा, माझ्या देवारातील नारळ आहे, उगवलाय /नाहीये वाकडा /सरळ. मी प्रत्येक कमेंट वाचतो आणि वैयक्तिक उत्तर देतो. आणि हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्याशी ज्यांच्या घरात देवारात नारळ आहे, कारण कदाचित त्यांना याची गरज असेल. सबस्क्राईब करा आणि घंटी दाबा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुळशीच्या रोपाचे 5 चमत्कार यावर बोलणार आहे, जे प्रत्येक हिंदू घरात असतं. लक्षात ठेवा मित्रांनो, देव्हारातील नारळ हे फक्त फळ नाही, तर तुमच्या श्रद्धेचं प्रतीक आहे. ते उगवो किंवा न उगवो, महत्त्वाचं आहे तुमचं मन आणि कर्म. जय गणेश, जय शनिदेव, शुभम भवतु.